प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या किराणा दुकानावर फुलंब्री पोलिसांनी छापा टाकून 9,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई 29 ऑगस्ट रोजी नायगाव फाटा येथे करण्यात आली आहे। फुलंब्री पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना नायगाव फाटा येथील फ्रेंड्स किराणा दुकानात प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीची खात्री झाल्यानंतर पंचाच्या उपस्थितीत दुकानावर छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत दुकान मालक शेख रईस अब्दुल रहमान शहा हा पोलिसांना आढळून आलाय। दुकानाची झडती घेतली असता विविध प्रकारचा पान मसाला, तंबाखू आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे हे करत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल भारत शेजळ आणि करताडे यांनी सहभाग घेतला होता। फुलंब्री हद्दीत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलंय। महावीर जायस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।